नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या विषयात आपण ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेद्वारे OAW 3 मिलीमीटर भिंतीच्या जाडीसह 50 मिलीमीटर बाह्य व्यासाच्या MS पाईप वरील पाईप एल्बो जॉइंट बद्दल जाणून घेऊयात। उद्देश: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल डेव्हलपमेंट ड्रॉइंग नुसार पाईप कापून तयार करण्यास, वेल्डिंग पृष्ठभागांवरून ऑक्साइड्स आणि बर स्वच्छ करण्यास, पाईप्सला 90 अंश पाईप एल्बो जॉइंट आणि टॅक वेल्ड तयार करण्यासाठी सेट करण्यास, वेल्ड दोषांसाठी व्हिज्युअली तपासणी करण्यास। चला वेल्डिंग प्रक्रियेसाठी आवश्यक साधने पाहू। स्टील रूल, सेंटर पंच, बॉल peen hammer, angle grinder, half round file, bench vise, tri square, chipping hammer, steel wire brush, safety clothing, gloves, PPE किट। नॉझल क्रमांक 7, CCMS फिलर रॉड 3 mm, OAW सेटअप, सिलेंडर की, टिप क्लीनर, स्पार्क लाइटर, गॅस वेल्डिंग गॉगल्स। चला पाईप एल्बो जॉइंटसाठी प्री वेल्डिंग प्रक्रिया पाहू। आवश्यक सुरक्षा खबरदारी पाळा। वर्तुळाच्या परिघावरील आकारमानासह डेव्हलपमेंट ड्रॉइंग काढा आणि त्यास 12 खंडांमध्ये करा। हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल प्रोजेक्शन रेषांच्या छेदन बिंदूसह एल्बो प्रोफाइल काढा। प्रोफाइल शीट कापून 2 पाईप्सच्या शेवटी पेस्ट करा। प्रोफाइल लाईनसह पंच मार्क करा। OAW गॅस वेल्डिंग आणि अँगल ग्राइंडर वापरून प्रोफाइल लाईनच्या बाजूने कट करा। कटिंग कडा डिबर करा आणि प्रोफाइल कर्व बाजूने फाईल करा। दोन पाईप्स 90 अंशच्या कोनात जुळवा आणि कोणत्याही अनियमिततेसाठी पाईप फाईल करा। कोणत्याही ऑक्साइड आणि इतर दूषित घटकांच्या पाईपची पृष्ठभाग स्वच्छ करा। पाईप 90 अंशांच्या कोनात सेट करा आणि अलाइन करा। नॉझल क्रमांक 7 आणि 3 mm व्यासाचा CCMS फिलर रॉड सेट करा। दोन्ही वायूंच्या वैशिष्ट्यांनुसार प्रेशर द्या। 1.6 mm रूट गॅप सह 4 ठिकाणी जॉइंट वेल्ड करा।
90 अंशाचा कोन तपासा. आता ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेत OAW द्वारे MS पाईप 50 mm बाह्य व्यास आणि 3 mm भिंतीची जाडी डाऊन हँडच्या स्थितीत पाईप एल्बोची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड MS पाईप ठेवा. वर्टिकल अप वेल्डिंग तंत्र वापरा. ब्लो पाईप आणि 3 mm CCMS रॉड वापरून जॉईंट वेल्ड करा. लंब वर्तुळाकार असलेल्या टॅक्ट पाईप जॉईंटला 4 सेगमेंटमध्ये वेल्डेड करावे लागते. वेल्डिंगच्या क्रमाचा क्रम 2 ते 6 खंड 1, 10 ते 6 खंड 2, 0 ते 10 खंड 3, 2 ते 0 खंड 4 आहे. वेल्डिंग क्रमाचा हा क्रम विकृतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल, जसे की वेल्डिंग अंशतः वरच्या दिशेने आणि अंशतः डाऊन हँडच्या स्थितीत केली जाते. की होलची देखभाल करणे आणि रूट पेनिट्रेशन मिळवण्यासाठी प्रत्येक सेगमेंटचे योग्यरित्या फिनिश करणे सुनिश्चित करा. जास्त पेनिट्रेशन टाळा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. आता OAW प्रक्रियेद्वारे MS पाईप 50 mm बाह्य व्यास आणि 3 mm भिंतीच्या जाडीच्या पाईप एल्बोच्या दृश्य तपासणीची थोडक्यात चर्चा करूया. वेल्ड बीडची रुंदी आणि उंची एक समान पॅटर्नमध्ये तपासा, समान तरंग, व्हॉइड्स आणि हाय स्पॉट्स नसलेल्या. किंचित कॉन्व्हेक्स साठी वेल्डची पुढची बाजू. चांगल्या फ्युजनसाठी वेल्ड बीड्सच्या कडा ओव्हरलॅप नाही आणि अंडरकट नाही. पाईपच्या पृष्ठभागावर पेनिट्रेशन आणि फ्युजन तपासा. आता दोष पाहूया. ब्लो होल, अंडरकट, असमान तरंग, अयोग्य फ्युजन. या विषयात आपण शिकलो आहोत
डेव्हलपमेंट ड्रॉइंग नुसार पाईप कापून तयार करण्यास, वेल्डिंग पृष्ठभागांवरून ऑक्साइड्स आणि बर्स स्वच्छ करण्यास, 90 डिग्री पाईप एल्बो जॉइंट आणि टॅक वेल्ड तयार करण्यासाठी पाईप्स सेट करण्यास, वेल्ड दोषांसाठी व्हिज्युअल तपासणी करण्यास. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.